झाला. खाली वाकायची आणि काठी दोन्ही हाताने वर उचलायची आणि पायाचं वजन काठीवर द्यायची आणि मग चालायचं. बघा दोन शिरा कशा टाईट होत्या. लगा उचला काठी दोन्ही हाताने. लय भारी लय भारी अरे दादा लय भारी लय भारी लय भारी रामकृष्ण हरी लय भारी. हा लय भारी असं पकडायचं असं असं हे बघा. 1 2 3 4 5 अभी Yoshi! Yoshi! Wow! चलो 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 ओम साईराम मावशे. माझे मावशे द्वारका बाई उठ. चला चला बोले मॅडम. बोले मॅडम चुकीला चुकीला एक मिनिट. ऐसा ऐसा Yoshi! लय भारी रामकृष्ण हरी या सगळं भारी आला ना घाम. असा घाम आला पाहिजे दररोज दररोज. पहिली म्हणजे आंघोळ आपली घामाची तीच आपल्या कामाची लक्षात ठेवा. मी दाखवत नसतो सहसा पण आज खरंच चांगला घाम आलाय म्हणून दाखवाल तुम्हाला. ओके हे बघा व्यायाम ऑनलाईन व्यायाम खूप सोपा आहे. फक्त दररोज केला पाहिजे दररोज साथीचं ठेवलं पाहिजे. तर तुमचा कसा केला बघा तुम्ही सोपे बघा. भारी आला ना घाम. असा घाम आला पाहिजे दररोज दररोज. पहिली म्हणजे आंघोळ आपली घामाची तीच आपल्या कामाची लक्षात ठेवा. मी दाखवत नसतो सहसा पण
आज खरंच चांगला घाम आलाय म्हणून दाखवलं तुम्हाला. ओके, येण्यासाठी किंवा येण्यासाठी सर्वांनी तर मदत केलीच आहे, परंतु मी स्वतः व्यायाम करताना कॅमेरा चालू ठेवतो आणि हँडरेस पण करतो आणि चांगला व्यायाम करतो आणि रील काढल्यामुळं काय होतं, चांगला व्यायाम होतो. रील म्हणजे शूटिंग काढायची आपली स्वतःची, त्याच्यामुळे चांगला व्यायाम होतो. हे पण लक्षात ठेवा, तुम्ही करून बघा, नक्कीच त्याचा रिझल्ट चांगला येईल. ओके, ओके. आता खाली फ्लोअरचा आहे, फ्लोअरचा. भारी. लय भारी, रामकृष्ण हरी. जमतंय ना? काढण्याबरोबरच इतरांचे सुद्धा व्हिडिओ काढा. मी सध्या कॅमेरा बंद करून बाकीच्यांची व्हिडिओ काढतो. ओके, लय भारी, लय भारी. वाव, चल आता मी माझा कॅमेरा चालू करतो आणि माझे स्वतःचा पण व्हिडिओ त्यामध्ये काढतो. ओके, माझा कॅमेरा चालू झाला, मी हायलाईटला घेतलं. हां, आता बघा. ओके, लय भारी. ये. गणपती बाप्पा. मोरया. बोला बोला. गलती मत करो, हल्के में लोगे ना जन्म भर पीसीओडी का प्रॉब्लम, और वही प्रॉब्लम आपको यस यस, जरा तकलीफ दी बाबा, तकलीफ नहीं तो लाभ नहीं. नहीं तो लाभ नहीं. बताओ सर. ये तो मैं भी कर सकता हूँ. अभी ये पाइप वाव.
तरी तुम्ही लिव होऊ नका. कारण सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा पार्ट असतो. तो काय पार्ट असतो? तो आपल्यापैकी जे जे व्यायाम करतात ऑनलाईन त्यांचे रिझल्ट घेण्यात येतात आणि ते रिझल्ट ऐकण्यासारखे, त्यांचा काय फायदा झाला, काय तोटा झाला, म्हणजे वजन वाढलं, वजन कमी झालं, इतर जे डिसऑर्डर म्हणजे थोडक्यात आजार, ते सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटते. त्यामुळं व्यायाम संपल्यानंतर जाऊ पण नका, लक्षात ठेवा. कसली फुगडी खेळायची आहे बघा. चलो यस सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर्वांना. अरे वा विनायक सर बोला बोला बोला. सर खूप बरं वाटलं. थोडा लेट जॉईन झालो. सेकंड बॅचला जॉईन असतो मी, पण आज म्हटलं की फर्स्ट बॅचला जॉईन व्हावं आणि का पण खूप थोडा वेळ का व्हायला, पण खूप बरं वाटलं सर आज. थँक्यू. विनायक सर, किती वजन होतं तुमचं टोटल? सर 136 किलो 500 ग्रॅम होतं. ऐकलं, 136 किलो 500 ग्राम. ग्राम मध्ये सुद्धा विनायक सरने मोजून ठेवलं होतं. येस विनायक सर, तुमचे वेलनेस कोच कोण आहे तुमचे? बाबासाहेब गजरमल. वाव. त्यांची तुमची किती दिवसापूर्वी भेट झाली होती? तर 1 वर्ष अगोदर. 1 वर्ष अगोदर. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता 1 वर्षापूर्वी? विश्वास ठेवला होता, पण मी जरा थोडा आळसपणा करत होतो सर. ओके. मग 1 वर्षानंतर तुम्हाला ज्यावेळेस जाग आली, काही मिस कॉल आला होता मध्ये देवाचा? नाही तसं काही झालं नाही, पण मला थोडा मे महिन्यामध्ये मी गावी गेलो होतो. त्यावेळेस मला जाणवलं की माझा जे फॅट एकदम वाढला होता आणि त्याच्यामुळे मला खूप त्रास होत होता. त्यावेळेस मी म्हटलं की आता पुण्यात गेलो की आपण बाबासाहेबांशी भेटू आणि जॉईन करू. मग ते मी सरळ गावावरनं आलो आणि डायरेक्ट जॉईनच केलं. ओके. म्हणजे तुम्हाला मिस कॉल याच्यात तुम्ही रेंज मध्ये नव्हते. देवाची कृपा, तुम्ही बाबासाहेबांना. बरोबर. आता मला सांगा सर, किती दिवसापासून तुम्ही रेग्युलर व्यायाम आणि न्यूट्रिशन घेताय? सर आता 29 तारखेला 1 महिना झाला सर टोटल. 1 महिन्यात काय रिझल्ट आला आपल्याला? तर 1 महिन्यात माझं 129 किलो 400 ग्रॅम वजन झालं. ओके. म्हणजे किती किलो कमी झालं? 7.5 किलो फॅट लॉस झाला माझा एका महिन्यामध्ये. वाव. सर, ज्यावेळेस 136 किलो वजन होतं त्यावेळेस तुम्हाला त्रास काय होता? तर त्रास तर खूपच होता सर. पाय सुजायचे, पायाला दुखायचे, बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, उभं नीट राहता येत नव्हतं. आणि दर हप्त्याला मी दवाखान्यात जायचो. माझं अंग दुखते, माझे पाय दुखतेत, मला गुडघे दुखतेत, टाचा दुखतेत, असे माझे अनेक प्रकार होते. मग मी ते दर हप्त्याला जायचो. परंतु ज्यावेळेस वेलनेस फॅमिली जॉईन केली रेग्युलर आणि शेक घ्यायला लागलो, त्याच्यानंतर सर आता महिना झाला मी दवाखान्यात जात नाही, माझ्या पायाला सूज नाही, त्याच्यानंतर उभं राहायला प्रॉब्लेम नाही, चालायला प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. सर, तुम्ही काय करताय? बिझनेस काय करताय? जॉब काय करताय? जॉब माझा सर ड्रायव्हिंगचा जॉब आहे. महाराष्ट्र शासनामध्ये ड्रायव्हिंगचा जॉब करतो. सर मला सांगा, पहिलं ड्रायव्हिंग करताना जो त्रास होत होता तो आता त्रास होतोय तुम्हाला? अजिबात नाही सर, अजिबात नाही सर. मी गाडी चालवताना मी इथून समजा मुंबईला गेलो मंत्रालयामध्ये आणि मंत्रालयात गेल्यानंतर मी ज्यावेळेस गाडीतनं खाली उतरायचो ना, त्यावेळेस मला पाय टेकवायचं नाही खाली, एवढं पाय माझा पेन व्हायचे, दोन्ही पाय. आता काही प्रॉब्लेम नाही. सर मला एक तुम्हाला विचारायचं आहे. आता तुम्ही जे जवळजवळ किती 7.5 किलो एका महिन्यामध्ये फॅट लॉस केला, बरोबर? येस सर. त्यासाठी काय न्यूट्रिशन घेतलं सर? सर अप्रोच घेतलाय, फॉर्म्युला 1 घेतलाय, सेगमेंट आणि प्रोटीन एवढंच चालू आहे. फॉर्म्युला 2 लवकरात लवकर घ्या. आपल्याला 7च्या 2 पट 3 पट फॅट लॉस करायचा आहे. हो सर. आता हे संपलं ना की बाबासाहेबांना सांगितलंय मी गजरमल सरांना की आपल्याला ते ऑर्डर करायचे फॉर्म्युला 2 म्हणून. बाबासाहेब सर या इकडे मोबाईलच्या बाहेर या. आपले मित्र विनायक सरांचा चांगला रिझल्ट करायचा. अनम्यूट करा. सरांना प्रॉपर पद्धतीने फॉर्म्युला 2 द्या. लवकरात लवकर आज दिला तरी चालते, तुमच्या जवळचा पोस्ट करा. फॉर्म्युला 2 द्या, कारण आपल्याला सर नंबर 1 बनायचे. नंबर 1 नक्कीच सर पोस्ट होईल सरांना 100%. सर विनायक सर, याच्या पोट साफ होत होतं याच्या अगोदर? नाही सर. आणि म्हणजे सर सांगू का, हे आपलं फॅमिली जॉईन केल्यापासून सेगमेंट घ्यायला लागल्यापासून
पोट साफ व्हायला लागले, भुकेवरती आळा आलाय. चहा, बेकरीचे आयटम, टोस्ट, बिस्किट, वडापाव, भजी, बर्गर हे सगळं सर काल्पनिक झालंय. बहुत बढिया. आणि खरोखर तुम्ही जो स्वतः चेंज केला, कारण मला ह्या व्यक्तीचा एक गुण आवडतो, तर त्यांनी स्वतःला बदलवलं. आणि आज आहे ना, हे जावळे मॅडम, हे आपल्याला गरज आहे बदलून घेण्याची. जावळे मॅडम आहेत का? सगळ्या फॅमिलीच्या लोकांना हे उठा, चला, पडा, थांबा सर, हे खूप इम्प्रेस होतं. आणि मग ते जरी दुखलं ना तरी असं वाटतं की नाही करावं, तांबे सर बघते सर, असं होतं. थँक्यू सर. आणि काय होतं, तुम्ही एवढी प्रेमाची माणसं भेटली. आज तुम्ही कुठं पुण्यात असता, कुठं मंत्रालयात आहेत, आमच्या वैशाली जावळे मॅडम किती बोला काय नाही, आपलं हसून स्वागत असतं. त्यांना काल सांगितलंय मी, एका महिन्यात कमी केलं तर मी गिफ्ट देईन. आता शब्दाना वडा आठवण करा. आता एकच प्रश्न विचारतो जावळे मॅडम तुम्हाला. हा सर बोला ना. उपवास सोडायला काय केलं होतं काल? सर काहीच नाही खाल्लं बर का. उपवास सोडायला काय केलं होतं? सर मेथीची भाजी आणि भाकर केली होती, दुसरं काहीच नाही, गोड वगैरे काही नाही. मला असं वाटलं होतं तुम्ही म्हणले असते ना, काय नाही पुरी श्रीखंड. नाही नाही थँक्यू. कधीच. आता भारी, आपल्याला पटलं आता. ओके सर मी कधीच खोटं बोलत नाही. नाही मग तुम्ही शिक्षक आहेत ना, अंगणवाडीचे म्हणा शिक्षक आहेत. तुम्ही तर उलट महत्वाचे. तुम्ही लहान झाडाला रोपाला पाणी घालता, एवढ्या एवढ्या बाळाला. हो सर, हो सर. बरोबर चालतंय. हो. आणि आज हो. 5च्या वेळेसला होत्या का तुम्ही? आज होते ना सर 5 आता. काही घाम बिम आला का थोडाफार? सर आज थोडंसच केलं, उशिरा आले आणि नाही का रात्री आली तुम्हाला पाठ? नाही आलती ना मोरे सरांनी. मोरे 5ला उठले का मग तुम्ही? 5ला चालू होते आपलं ते. करते सर. चालेल या 5ला. येस सर. बोला भाऊ. डॉक्टर ज्ञानदेव देवते आहेत आपल्या कॉलवरती. डॉक्टर ज्ञानदेव देवते प्रोफेसर आहेत. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याशी चर्चा करता येईल का सर? आज पहिला दिवस होता, खूप छान केला त्यांनी व्यायाम. आवी सर, सरांना घ्या समोर. कॅमेरा चालू करा सर. ज्ञानदेवचा कॅमेरा चालू करा. व्हिडिओ पाहायचा फास्ट तुम्ही म्हणले तर, मग चालले पुढे आपल्याला. यस बोला डॉक्टर साहेब, बोला. वेलकम, तुमचं स्वागत. सर मी व्यायाम करतो, पण आज वेगळाच अनुभव आला हो. कधी 5ला उठत नाही. सरांचा फोन आला 2 वेळा, काल पण आला पण काही उठलो नाही. थोडं म्हणलं 6 वाजता उठून चालायला जाऊया. चालायला जातो रोज, पण आज इतका घाम निघलाय की पूर्ण शर्ट पिळायला लागतोय. हे बघा इतका घाम निघलाय की पूर्ण म्हणजे चालल्यावर सुद्धा एवढा घाम येत नाही, एवढा अगदी शर्ट मी ओला असं पिळाय. सर चालायला किती दिवसापासून जात होते? पहिल्यापासून जातो सर. 4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष? 10 वर्ष झालं सर. अगदी 5, 6, 8 किलोमीटर पर्यंत जातो. जिल्ह्यातून दायरी फाट्यापर्यंत जातो. सर मला सांगा, 10 वर्षात तुम्हाला कधी एवढा घाम आला होता? एवढा कधीच घाम आला नाही सर. आज अगदी केस सुद्धा वली जाती याची पिळून काढली. बहुत बढिया, बहुत बढिया. आणि तुम्ही ती काठी मी पहिल्यांदाच घेतलं, ती काठी इथं सापडली मला. त्या काठीनं ताण पडायचं, पण म्हटलं चला लगे आम्ही धनुष्यबाण म्हणतो तेव्हा. तुमचे जे वेलनेस कोच आहेत गदरवर सर, 1 नंबर व्यक्ती आहे. फक्त त्यांच्यावर थोडासा विश्वास ठेवा. आणि तुम्ही डॉक्टर म्हणजे कुठं प्रॅक्टिस कुठं करताय तुम्ही? नाही सर, मी सिनियर कॉलेजला प्राध्यापक आहे. अरे वा, मग तर गुरु आहेत तुम्ही. गुरु तुम्हाला साष्टांग दंडवत. कारण तुमच्यासारखे आदरणीय शेवाळे सर आमचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत, आणि ज्यांनी 35 वर्ष ज्ञानदानाचं कार्य केलं. अकोले महाविद्यालयामध्ये हे असलेले आता सध्या पुण्यामध्ये आहेत. सर अनम्यूट करा. शेवाळे सर. गुड मॉर्निंग. यस गुरु, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज आपल्या सोबत हे नवीन प्राध्यापक सर आदरणीय डॉक्टर साहेब आले. हा नमस्कार त्यांना. सर तुम्हाला नमस्कार पाठवला तिने, ऑनलाईन मिळाला. अनम्यूट करा. हो नमस्कार सर. येस सर, बोला सर. नमस्ते. नमस्कार सर तुमच्या आवाज गेला सर. म्हटलं सब्जेक्ट कुठला आहे तुमचा? माझा कॉमर्स आहे सर. कॉमर्स, हेड ऑफ डिपार्टमेंट PVG, पुणे विद्यार्थी गृह.
अरे सर, वा काय अरे म्हणतात? वा येस 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 सर तुमचं वेलकम आहे निश्चितच आपण परत भेटू पुण्यात Yes, sir. Thank you. छान. रोज येत चला आदरणीय गजरमल सरांवर विश्वास ठेवा शेवाळे सरांचा पण मी तुम्हाला नंबर देतो सर आजचा वर्कआउट तुफान होता सर तुफान. तुम्ही सरळ बसा का मी उलटा जातो आवरा कॅमेरा बंद केला बोला सर, बोला तुम्ही सगळ्यात उलटा पुलटाच वर्कआउट घेतलाय ना खूप छान वर्कआउट घेतलं सर जबरदस्त. आजचे स्टेप पण खूप सुंदर होत्या आणि आज आम्ही वडगाव मध्ये आहोत घुगे सर आणि घुगे मॅडम सोबत. अरे वा. प्रथम तर आदरणीय घुगे सर आदरणीय घुगे मॅडम तुमचं या वेलनेस परिवारामध्ये स्वागत आहे. निश्चित याचं सगळं श्रेय आदरणीय रीता मॅडमला जातं की त्यांच्यामुळं आज तळेगाव मध्ये एक छोटस रोप तिथे तुम्ही लावला आणि त्याचा लवकरच वटवृक्ष होणार आहे 100%. कारण आज तुम्ही पार्किंग मध्ये वर्कआउट केलं पार्किंग मध्ये खरंच घुगे सर तुम्हाला किती दिवस झाले सर तुम्ही वर्कआउट करताय? एक 15 दिवस झाले सर. Yes, sir. सर तुम्हाला 15 दिवसामध्ये काय स्वतःत काय बदल वाटतो? आता खूप फ्रेश वाटते दिवसभर आणि सुरुवातीला मला म्हणजे एकदम लागायला सर आता एकदम म्हणजे कमी झालं पूर्ण बंद झालं सर. ओके अरे वा बहुत बढिया. मॅडम तुम्हाला? मला पण खूप छान वाटते सर. मला खूप आळस यायचं सकाळी उठायला पण आता थोडस व्यवस्थित वाटते. उठते मी आळस नाही करत काय नाही आणि हे माझं पूर्ण दुखायचं ना आता ते बंद झालंय. आणि ते झालं पण मानसिक मला सांगा तुम्ही पती पत्नी दोघांनी असं कधी बरोबर एन्जॉय केला होता का वर्कआउट वगैरे? कधीच फर्स्ट टाइम. तो सुद्धा आनंद खूप वेगळा आहे आणि खरोखर घुगे सर तुम्ही खूप नशिबवान आहात की तुमचे वेलनेस कोच मोरे मॅडम मोरे सर नंबर 1 वेलनेस कोच आहे. फक्त थोडासा त्यांच्यावर ट्रस्ट ठेवा योग्य रस्त्याने जा कारण वर्कआउट हा फक्त 20% आहे 80% सगळ्यात महत्वाचा तुमचा दिवसभराचा आहार असतो. काही गोष्टी बदलायच्या नाहीत आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी बदलायच्या. छोटा बदल हा आयुष्यात खूप मोठा बदल होत असतो. आपल्याला छोटासा बदल करायचा आहे की आपल्याला आपल्या लाईफ मधून चहा कॉफी बाजूला काढायची आपल्याला गरज नाहीये. फक्त तुम्ही एक एनर्जी ड्रिंक ऍप्रेश पासून सुरुवात करा. मॅडमशी बोला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर मॅडम तुम्हाला सोल्युशन देतील त्या पद्धतीने न्यूट्रिशन सजेस्ट करतील. चालेल? ओके सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग बोला मॅडम. तर एक 8 दिवसातच त्यांनी आफ्रेस चालू केलंय दोघांनी आणि आफ्रेसचं त्यांना खूपच बेनिफिट झालेला आहे. त्यांना फ्रेश स्टॅमिना वाढलेला आहे. माझ्या स्टाफ जी जया भुगे म्हणून आहे सर ते सकाळी आल्यानंतर तिला थोडस आळस वगैरे चेहरा उतरलेला यायचा व्हायरल इन्फेक्शन होतं थोडं शिंका जास्त यायच्या तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे त्यांना खूप फरक पडलेला आहे. तर त्या एक 8-15 दिवसातच फ्रेश झाल्या आणि खूप म्हणतात की मला खूप फ्रेश वाटते आणि ऑफिसला लॅबला आल्यानंतर पण खूप फ्रेश असतात दिवसभर फ्रेश असतात खूप एनर्जी असते सर. त्यांना जर तुम्हाला अजून फ्रेश करायचं असेल ना फक्त एक माझ्यातर्फे आहे ना फॉर्म्युला 1 शेक देईन मी एवढं चालू करा त्यांना अगोदर तुम्ही. येस सर नक्कीच चालू. एवढ्या भारी होत्या ना तुमचं 90% काम आवरून जाईल. चालेल? येस सर येस मोरे मॅडम लवकरात लवकर तुमच्या जवळचा फॉर्म्युला 1 पोहोच करा. मॅडमची ऑर्डर आली का त्यांना देऊन टाका. तुमच्याकडनं असेल तर मला सांगा आम्ही पण घेऊन जा. येस सर नक्की. ओके